नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक मानवतेचा महापरिनिर्वाण सोहळा आत्ताच आपण बघितला। नाशिक रोडवर 40 वर्षांची अन्नदानाची परंपरा अविरत जोपासली जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा सुनील मामा कांबळे यांच्या स्वखर्चातून गेल्या अनेक वर्षांपासून भव्य असं अन्नदान सोहळा हा पार पडत असतो। समाजासाठी समर्पण अशी या सोहळ्याची ख्याती आहे। आंबेडकरी चळवळीची नाशिक रोडवर धडाडीची ही सेवा परंपरा आपण बघत आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिक रोड येथे मानवी सेवेला अखंड चालना देणारा एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि भीमाई महिला मंडळाच्या वतीने पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सालाबादप्रमाणे यंदाही 5 आणि 6 डिसेंबर रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात भव्य असं अन्नदानाचं आयोजन करण्यात आलं। गेल्या 35 ते 40 वर्षांपासून हा उपक्रम निरंतर सुरू आहे। विशेष म्हणजे समितीचे मुख्य संयोजक आणि आंबेडकरी चळवळीतील वरिष्ठ नेते पॅन्थर सुनील कांबळे गेले अनेक वर्ष कोणाकडूनही वर्गणी न घेता स्वखर्चातून हे अन्नदान करत आहेत। आपण बघू शकतो मोठ्या संख्येने याचा नागरिकांनी लाभ घेतला। उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मुंबई येथे असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनता ही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहे। त्याकरिता नागपूरकडून किंवा इतर उत्तर भागाकडून येणाऱ्या नागरिकांना जे प्रवास जो सुरू होतो त्या प्रवासामध्ये खाण्याची जी हाल होते ती होऊ नये, त्यामुळे आमच्या मंडळाने आमच्या मंडळाचे अध्यक्ष सुनील भाऊ कांबळे, सर्व इतर जे कार्यकर्ते आहेत अतुल भाऊसार, आम्ही सर्वांनी मिळून गेली 25 ते 30 वर्षापासून आम्ही जी एक सामाजिक सेवा म्हणून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तच्या कार्यक्रमात जातात। त्यांना एक अल्पोपहार, एक शरीरामध्ये काहीतरी ताकद असावी त्याकरिता अल्पोपहार देतो व आंबेडकर प्रेमी सर्व प्रेमींची आम्ही व्यवस्था करतो आणि त्याकरता आम्हाला आमचे जे मंडळाचे लोक आहेत ते सर्व मदत करतात। त्याचे आमचे सुनील भाऊ अहोरात्र त्यासाठी झटत असतात। त्यांना मदत करणारे आमचे 6 डिसेंबर म्हटलं का अतिशय दुःखाचा दिवस आहे। ज्या दिवशी बाबा आज आपल्यातून गेले, पण बाबा हे सदैव अमर आहेत आणि ते अमर राहतील। सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड यांच्या वतीने गेले 30-35 वर्षापासून नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे अन्नदानाचा महाप्रसाद वाटप सुरू असतो। याचे संयोजन समितीचे प्रमुख मान्य सुनील भाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत असतो। त्यासाठी माजी न्यायाधीश तादनपुरे साहेब, माजी न्यायाधीश अशोकदादा आव्हाड, कार्यक्रमाचे आयोजक मुख्य वीर आमचा अक्षय बर्वे, प्रोफेसर पाटील साहेब, अतुल भाऊसार आणि सर्व तमाम भीमसैनिक अहोरात्र झटत असतो। आणि जाणारे सर्व भीमसैनिक दादर चैत्यभूमी येथे जात असतात। ते जात असताना त्यांनी शांततेत जावे आणि दर्शन घ्यावे असं बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय बुद्ध। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सालाबादाप्रमाणे आपला दुःखाचा दिवस आहे। आज चैत्यभूमीला सर्व भीमसैनिक अभिवादन करायला सर्व चैत्यभूमीला जात असताना तर एक अन्नदानाचा हा कार्यक्रम ठेवला आहे समितीच्या वतीने। समाजाप्रती असलेली कृतज्ञता आणि समाजाचे आपण काहीतरी देणे आहोत ही भावना जपणारे सुनील कांबळे सततच समाज कार्य हे नेहमी आघाडीवर कार्य करत असतात। या अन्नदान उपक्रमास माजी न्यायाधीश अशोक आव्हाड, प्रकाश तादनपुरे, जयंती अध्यक्ष मुकेश वीर, ज्येष्ठ नेते अतुल भाऊसार यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने केलेला हा उपक्रम
आंबेडकरी चळवळीला सेवा, समर्पण आणि कृतज्ञतेची जिवंत परंपरा जपणारा ठरला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे.